तर काँग्रेसनं रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही असा आरोप ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार सुरेश साखरे यांनी केलाय। शिवसेनेची हक्काची रामटेकची जागा काँग्रेसनं खेचून घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। जर रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं माहीत असताना देखील काँग्रेसनं त्यांना उमेदवारी का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे आहेत। सुरेशजींनी पण रामटेकमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं पाहिलं तर रामटेक मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे गेलेला आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसची अडचण झालेली आहे। सुरेशजी, उमेदवारी अर्ज परत घेणार आहात की निवडणूक लढणार आहात? कार्यकर्त्याचा आग्रह आहे की आपण ही सीट लढली पाहिजे। मला कार्यकर्त्याचे तमाम फोन येत आहेत की बा तुम्ही ही सीट लढली पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। ज्या उमेदवारासाठी सीट काँग्रेसनं मागितलं होतं तो उमेदवार आता काही सक्षम राहिलेला नाही, ज्याच्या नावाने जे उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आपण ही सीट लढली पाहिजे म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी मी अजूनही ही फॉर्म विड्रॉल घेतलेला नाही। शिवसेनेकडून ही हा मतदारसंघ घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर गांभीर्याने उमेदवार नाही दिला असं आपल्याला म्हणायचं आहे? त्यांच्याकडे आणखी चांगले उमेदवार होते। किशोर गजबी हा IAS अधिकारी चांगला उमेदवार होता। जर काँग्रेसला सीट द्यायची होती तर किशोर गजबीला द्यायला पाहिजे, ह्यावेळेस ते जिंकले असते। परंतु त्यांना माहीत होतं काँग्रेसवाल्यांना की ह्या आमच्या फॉर्म रश्मी बर्वेचा फॉर्म हा बाद होणार आहे, म्हणून त्यांनी जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट तिच्या पतीला बनवलं हे काँग्रेसवाल्यांना माहीत होतं, तरी जाणीवपूर्वक दोन्ही पती पत्नीचे फॉर्म भरलं आणि मला वाटते काय होईल ते सांगता येत नाही आता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।